आज बनवले तांदळाच्या पिठाची जाड शेव। तर जाड शेव पण आहे आणि कोणी असं मुरकुल पण म्हणतात। तर जाड पण नाही आणि बारीक पण नाही, अशी मीडियम तांदळाची शेव बनवली। तर हे अर्धा किलो तांदळाचं पीठ आहे, बाहेरनच मागवलं, घरी काही बनवलं नाही। तर अर्धा किलोचं पाकिट येते, 4 वाट्या भरल्या ते पीठ। अर्धा किलो पिठात 4 वाट्या बरोबर भरल्या। तर ते पीठ गाळून घेते, त्याच्यात काही निघत पण नाही कारण ते रेडीमेड असतं ना, तर त्याच्यात असं जाड तांदूळ ते काही निघत पण नाही अजिबात। हे फुटाण्याचं डाळवं आहे। तर 1 वाटी घेतलं, ज्या वाटीनी पीठ मोजून घेतलं 4 वाटी, तर तीच वाटी 1 वाटी मी डाळवं घेतलं। तर वजनी ते 100 ग्रॅम इतकं डाळवं आहे। तर ते डाळवं पण मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आणि ते पण गाळून घेते। 4 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी डाळवं असं माप घेतलेलं आहे। थोडंसं बाकी राहिलं म्हणजे जाडसर, तर ते आता परत काही मिक्सरला लावणार नाही मी। त्याच्यात 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि 3 चमचे तीळ टाकली मी। तीळ जास्त आवडती म्हणून मी तीळ जास्त टाकली आणि ओवा 1 चमचा टाकला। 1 लाल मिरची पावडर टाकली चमचा भरून आणि चवीपुरतं मीठ टाकते। 2 चमचे तूप टाकते मी। हळद पण टाकायची, पण थोडं पीठ मिक्स केल्यानंतर हळद पाव चमचा टाकणार आहे। तर इकडं तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवते। ज्या वाटीनी तांदळाचं पीठ घेतलं तर तीच वाटी 3 वाट्या मी पाणी घेते। 5 वाटी पीठ झालं तर 3 वाटी पाणी घेते मी आणि परत कमी पडल्यावर साधं पाणी टाकणार आहे। तर पाणी गरम करायला ठेवलं आणि इकडं पीठ मिक्स करून घेते हाताने। आता पाव चमचा इतकी मी हळद टाकते, परत हाताने त्याला मिक्स करून घेते पाणी गरम होईपर्यंत। पाणी पण तापत आलंय आता आणि पीठ मिक्स करून असं हातात धरलं तर मूठ तयार होती। 2 चमचे तूप भरपूर झालं त्याला। तर आता जरासं खाऊन बघते मी मीठ कसं आहे। मीठ थोडं कमी वाटतं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं परत मी। आणि हे पाणी गरम केलेलं आहे, चांगलं कडक केलेलं आहे पाणी, फक्त उकळी येऊ नाही दिली तिला। आणि चमच्यानीच थोडंसं असं मिक्स करून घेते। तेवढं सगळं पाणी टाकणार, समजा 4 वाटी पीठ आणि 1 वाटी फुटाण्याचं डाळवं, असं 5 वाटी झालेलं आहे ते पीठ। तर 3 वाटी पाणी बरोबर बसलं। आता थोडंसं 10 मिनटं त्याला झाकण लावून ठेवते। फक्त खालीवर केलं मी चमच्यानी, त्याच्यात वाफ बसली ना तर मग ते कुरकुरीत होतात खायला। तर अशी वाफ जमा झाली, 10 मिनटानंतर उघडलं मी त्याला। तर आता थंड पण झालेलं आहे, हाताने मिक्स करून घेते। हे साधं पाणी घेतलेलं आहे मी, साधं असं थंड पाण्यानेच पीठ मळून घेते। जितकं पाणी बसल तितकं टाकलं मी आणि त्याचा एक उंडा बनवला। तर पीठ असं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। तर ही सोऱ्याची मी ताटली घेतली 3 छिद्रावाली। तर हे छिद्राने म्हणजे बारीक पण होत नाही, जाड पण होत नाही, मीडियम आहे ती शेव। त्याच्यानी त्याला थोडं तेलाचा हात लावून घेतला मी। तेल लावल्यानंतर मी पीठ पण भरून घेतलं, थोडं कमी भरला सोऱ्या। आणि इथं एक प्लॅस्टिकची पन्नी घेतली, त्याला थोडं तेलाचा हात फिरवून घेते। पहिले मी टाकून घेते शेव, 3 वेळेची अशी शेव टाकली मी। पीठ असं जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असं एकदम सोऱ्यामध्ये बरोबर बसतं ते पीठ आणि टाकायला पण सोपं जातं। तर अशी पन्नी उचलून मी तेल पण तापायला ठेवलंय, अशी पन्नी थोडी उचलून हातात अशा आल्हाद उचलल्या जातात त्या। तेल चांगलं कडक तापवलं आणि टाकल्यानंतर थोडं उलट पालट केल्यावर थोडं बारीक गॅस केला मी।
बारीक ह्याच्यावरती मग नंतर असे दमाने तळून घेतले, मग मधनं कच्चे पण राहत नाही ते. अशी शेव तयार झाली. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. कढईमध्ये 3-3 घाणे होईपर्यंत, तोपर्यंत इथं 3-3 टाकून पण होतात. कढईमध्ये 3-3 बरोबर बसतात. अधूनमधून खायला बरे वाटतात. तर एकदम असे कुरकुरीत झालेत, पटकन तुटल्या पण जातात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा. धन्यवाद.